10वी बोर्डच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. याच्यावर आधारित आपल्याला बघा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, तर अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊयात आणि शॉर्ट ट्रिक्स नाही त्या ठिकाणी आपण काय करूयात आन्सर फाइंड करूयात. तर या ठिकाणी बघा की आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला असणार आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री हे मेजर आपल्याला अँगलचे बघायला मिळणार आहेत, ज्यामध्ये बघा आपल्याला या ट्रायंगल मधील कोणतीही एखादी साइडची जर लेंथ दिलेली असेल तर आपल्याला रिमेनिंग 2 साइडच्या लेंथ काय करता येतात फाइंड करता येतात. यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं बघा हायपोटेनस म्हणजे पीआर ची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे, तर यामध्ये बघा आपल्याला रिमेनिंग साइडच्या लेंथ कशा पद्धतीने फाइंड करू शकता. तर या ठिकाणी बघा ही जी 30च्या अपोजिट वाली साइड असणार आहे कोण असणार आहे बघा या ठिकाणी क्यूआर, तर ही काय असणार आहे हायपोटेनसचा हाफ असणार आहे, म्हणजे ती किती येणार आहे या ठिकाणी 6 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतो, हाफ इंटू त्या ठिकाणी काय येणार 12, 2 1 जा 2 त्यानंतर 2 6 किती येणार 12. म्हणून या ठिकाणी बघा क्यूआर ची लेंथ किती आली 6 आली. त्यानंतर बघा पी क्यू ची जर आपल्याला काढायची असेल जी कितीच्या अपोजिट आहे 60च्या अपोजिट आहे, तर ही किती असते √3/2 इंटू हायपोटेनस. मग या ठिकाणी काय करणार √3/2 आणि हायपोटेनस ची लेंथ त्या ठिकाणी किती आहे 12, म्हणजे या ठिकाणी 2 1 जा 2 2 6 जा किती होणार 12. म्हणजे या ठिकाणी बघा पी क्यू ची लेंथ किती येणार 6√3. परत बघा या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेत आपण काय करू शकतो व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर या ठिकाणी बघा 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, ज्यामध्ये हायपोटेनसची लेंथ बघा 18 दिलेली आहे, ज्यामध्ये बघा आपल्याला एमएन ची लेंथ जर फाइंड करायची असेल जी किती 30च्या अपोजिट आहे, तर ही हायपोटेनसच्या किती येते हाफ येते. म्हणजे इथं काय करायचे 18च्या हाफ किती घेतले 9. त्यानंतर बघा 60 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे ELM, ही जर आपल्याला फाइंड करायची असेल तर फक्त या 9 ला काय लावायचं आपल्याला √3. झालं तुमचं आन्सर. याच पद्धतीने बघा बोर्डवर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे XYZ, ज्यामध्ये 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री हे तुम्हाला काय दिलेले आहेत अँगल दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला XY आणि YZ ची व्हॅल्यू म्हणजे त्यांच्या लेंथ काय करायच्या आहेत फाइंड करायच्या आहेत आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे. आणि अशाच माहितीसाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.